नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नाशिकमधील जेल रोड परिसरात फळ विक्रेत्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या 6 गुंडांची पोलिसांनी काढली धिंड. नाशिक येथील जेल रोड परिसरात जुन्या वादातून फळ विक्रेत्यांवर रविवारी दिनांक 13 रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 संशयितांना अटक केली आहे. टोळ्यातील वर्चस्व वाद, जुने वाद आणि त्यातून दिवसाढवळ्या हत्या, खून यामुळे पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवर संशय निर्माण होतो. कारवाईचा केवळ फार्स दाखवणाऱ्या पोलिसांचा वचक सांगलीमध्ये कधी निर्माण होणार? गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाते. मात्र गुन्हे घडूच नयेत यासाठी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याची भावना नागरिकात आहे. खून हत्येनंतर आरोपीच्या घरावर हल्ले, सार्वजनिक ठिकाणी कोयते घेऊन फिरणारे युवक आणि त्यानंतर वाढवलेला पोलीस बंदोबस्त यामुळे भीतीचे वातावरण संपत नाही. एक खून झाला की दुसऱ्या खुनाची बातमी येते. पोलीस म्हणतात बहुतांश खून वैयक्तिक वादातून होतात. हे काही प्रमाणात खरेही आहे. पालकमंत्री म्हणतात पोलीस काय प्रत्येकाच्या घरात डोकावून पाहणार का? हा युक्तिवाद झाला. त्यामुळे भयमुक्त समाज निर्मितीची जबाबदारी कशी टाळणार? अलीकडील काही घटना टोळी संघर्षातून होत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाईची निकड वाढतेच आहे. आता पकड असणारे मुडते हे टोळी युद्धातून पडत आहेत. याचे काय? हे तरी पोलीस मंत्रीगण मान्य करणार की नाही?